शकता मित्रांनो, हा हैदराबादी स्पून आहे 24 ग्रॅमचा. सोपेक्सची लाईन आहे. डायवा प्लॅन्टम स्नॅपरचा रॉड आहे. लुकाना कोमोडो 4 सिरीज आहे. तर बघूया आपल्याला काय कास्ट करून संध्याकाळी कॅचेस होतात काय नाही. कधी पण चम्मच फेकल्यानंतर चम्मच बसू द्या आणि धाग्यावर लक्ष ठेवायचं आहे. हा मासा खाली असतो. त्याची छडी आहे का बघा. अंधार आहे तिकडं. येते जलद आहे. हा चालू लागला मित्रांनो. लागला. फिश ऑन झालेला आहे. फिश ऑन झालेला आहे मित्रांनो. साईज पण चांगली आहे. अंदर येते थोडा. जसा फेकला तसा कॅच झालेला मित्रांनो. इथं आहे ना. भाऊजी तुम्ही या पकडायला. हे झाली नका झाली नका. मोठा आहे. माउस्टर आहे मित्रांनो. माउस्टर लय मोठा आहे. माउस्टर आहे. आमचा गेल तर झाला चप्पल काढा भाऊजी. फॉलो झाल्या झाल फॉलो काय या पटकन. दाखव हात वरती कर. पाहू शकता मित्रांनो, फॉलुक झालेला आहे. इकडे इथे ठेव. ठेवा खाली ठेवा ना. नाही ना घ्या. नाही नाही निघणार. थोडा चला वरती चला वरती चला. आल्या हरक्याला झाला दोघांचा काम. झाले ना भाई. तो कसा झाला लावरा पहार झाली त्याला. पाहू शकता मित्रांनो, हा एक पठाण, पडणी, वाला, कुट्टू, लाची आणि पांबला कॅच झालेला आहे. अजून वेळ आहे तर आपण ट्राय करणार आहे. या भाऊजी. शकता मित्रांनो, हा हैदराबादी स्पून आहे 24 ग्रॅमचा. सोपेक्सची लाईन आहे. डायवा प्लॅन्टम स्नॅपरचा रॉड आहे. लुकाना कोमोडो 4 सिरीज आहे. तर बघूया आपल्याला काय कास्ट करून संध्याकाळी कॅचेस होतात काय नाही.
कधी पण चम्मच फेकल्यानंतर चम्मच बसू द्या आणि धाग्यावर लक्ष ठेवायचं आहे. हा मासा खाली असतो. त्याची छडी आहे का बघा. अंधार आहेत तिकडं. येते गेलते चालू लागला मित्रांनो. लागला. फिश ऑन झालेला आहे. फिश ऑन झालेला मित्रांनो. साईज पण चांगली आहे. काय झालेला आहे बोलची मी त्या बाबा मोठा आहे वाटतं बेस. आहे ना परफेक्ट आहे ना. हो बोलची तुम्ही उभा राहायचं पॅन्ट वरती घ्या. चेक केले होतं इकडे. हुक बनवावं लागेल आपल्याला. हुक बनवला असा मस्त. तो तुमचा नाही का तो. औषधा मित्रांनो फुल फाईट करत आहे. पुन्हा एकदा पठाण, वाला कुट्टू, लाची आणि शिवडा पात्या लागलेला आहे. बॅक टू बॅक 2 कॅचेस झालेले आहेत. घे या साईडला घ्या. इथे येतात आलं का पोरांनी? इकडे पद्धत आहे. हुकं लागतं चांगलं तर मग आहे पाटणार नाही आता. काढा ना. साईज आहे भाऊ. औषध साईज आहे. खतरनाक आहे. तुम्ही या पुढे भाऊजी या. तू तिकडे जा पटकन. व्हिडिओ घे परफेक्ट. हा भाऊजी धागा सोडा. धागा सोडा. धागा घ्या भाऊजी. धरा निकाल हुक निकाल. घ्या ना धरा. एक नंबर साइज. बिग साइज मॉन्स्टर. खाली ठेवा. हे दाखव हुक. पाहू शकता मित्रांनो हुक किती परफेक्ट झालेला आहे. तिन्ही हुक हे झालेले आहेत म्हणजे मासा भोकलेला आहे. साईज बघा एक नंबर साईज. बिग साईज मॉन्स्टर परफेक्ट आहे ना. पाहू शकता मित्रांनो साईज. पहिला एक कॅच झाला मित्रांनो. हा सेकंड कॅच झाला. साईज बघा बिग मॉन्स्टर. बॅक टू बॅक 2 कॅचेस झाले. याला बोलतात पठाण, पडली, वाला कुट्टू. आवडला लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट आम्हाला पाहिजे. धन्यवाद. आले असेल ना तिकडे.
तर चला मित्रांनो, फिशिंग कम्प्लीट झालेली आहे. आता दुसरं काम पण आहे. आणि आज काय शिकार केला, अनिकेत भाऊला एक लागलाय माउस्टर, एक मला 2 छोटे छोटे लागले आहेत. तर दाखवतो मासे घेऊन. बघा मित्रांनो, आज कामच काढले. बऱ्याच दिवसानंतर आम्हाला शिकार झाले. पाहू शकता, आता हे पाहू शकता पाण्यात बघा, पाण्यात बघू शकता तुम्ही. अनिकेत भाऊला माउस्टर लागलेला आहे. आज फुल हॅपी आहे. पाहू शकता आजचा शिकार मित्रांनो, अनिकेत भाऊला माउस्टर लागलेला आहे मासा. तुम्हाला शिकार दाखवतो. कारण का कमी वेळामध्ये अनिकेत भाऊनी, जे चांगले अँगलर असतात त्यांना मासा लागतो. नशिबाची गोष्ट आहे. म्हणून तुम्हाला बोलतो, लहरों से टकरा कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों के भी हार नहीं होती, और बिना संघर्ष की जय जयकार नहीं होती. तशीच एक खूप मोठी शिकार केली अनिकेत भाऊनी. मी तुम्हाला दाखवतो पट्टी करून. तर मला उचलत सुद्धा नाहीये. बघू शकता मित्रांनो. पिशवीत सुद्धा निघत नाही तो. मोठा राक्षस मारलेला आहे. तुम्ही पठाण सिनेमा बघितला असेल शाहरुख खानचा, हो बिग पठाण आहे. कम से कम 12 किलोचा असणार. नाही तेवढा नाहीये. 7-8 किलो पण होईल असं वाटतंय. हा म्हणजे हे पूर्ण मिळून 12 किलो. 3 मच्छी मिळून. बघू शकता मित्रांनो, काढायला पण जमत नाही. घे आणि तूच काढ. आज जेवण नाही केलं म्हणून मी हे नाही, मासा मला उचलत नाहीये. एवढा मोठा आहे हा. अनिकेत भाऊला माउस्टर लागलेला आहे. आणि पहिल्यांदाच एवढा मोठा पीस अनिकेत भाऊला लागलेला आहे. बिग साईज. जाईत ना काढताना पण बाईट करतोय. असं आहे का? खालच्या पकड, खालच्या. खाली हात लाव ना. हा इथं 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 परत खाली ठेवला. हा. मासा उचलत नाही, एवढा मासा मोठा आहे. बिग साईज. हा असा बराबर. इथं खड्ड्यान पाडला तरी काही वांधा नाही मग आपल्याला. ही साईज बघा. यो आता बोलते उचल. हा काम आहे मित्रांनो. अनिकेत भाऊ, हा तुम्हाला पहिल्यांदा मासा लागलेला आहे माउस्टर. काय सांगू शकता तुम्ही न्यू अँगलर आहात. आणि मागे पण तुम्हाला एक मासा लागला होता 1.5 किलोचा. आणि हा माउस्टर. याच्या मागे तर मी तर सांगू शकता, माझ्या गुरुचा हात आहे. आणि माझा गुरु आहे ते नरेश कोट. बस दुसरं काय. एक साईज माउस्टर अनिकेत भाऊ, तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन. आणि व्हिडिओ आवडला, लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा. आणि मला 2 पीस लागलेले आहेत, मी दाखवतो. अनिकेत भाऊ, हे 3 पीस काढ ना. त्याला ठेव इथं. घे इथं, घे. जाणार नाही तो. अरे नाही जाणार. जिवंत देतो. अरे घे. त्याची उडी नाही माहित तुम्हाला. आणि हे मला 2 पीस लागलेले आहेत. इथून गेला घसवड तिकडे. मग ते धरणावर किती मोठमोठे उड्या मारतात ते. पाहू शकता. हे 1-1.5 किलोचे 2 पीस मला लागले. पण आज खऱ्या अँगलरने अनिकेत भाऊला जे शिकवलं होतं ते त्यांनी मारलेला आहे. कारण का खेळाडू तोच असतो जो शिकार करतो. आणि शिकार केलेला आहे. हे 2 मी मारलेत. आणि हा मोठा पठाण हा अनिकेत भाऊनी मारलेला आहे. अनिकेत भाऊ पुन्हा एकदा दाखवा.